नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो, कारण भारतीय संघाने जो 3-0 पराभवाचा झटका खाल्ला, त्याच्यानंतर जो ब्लॉग मी प्रसारित केला त्याला तुम्ही जो उदंड प्रतिसाद दिलाय त्याच्याबद्दल धन्यवाद. सगळ्यांना मला उत्तर द्यायला जमलेलं नाहीये, पण कोणाला लाईक केलंय तर कोणाला लव केलंय. त्यामुळे माझं लक्ष तुमच्या कॉमेंट्सवरती एवढंच मी सांगू शकतो, कारण यूट्यूब आणि फेसबुकला मिळून 700, 800, 900 कॉमेंट्स आहेत. सगळ्या मिळून सगळ्यांना उत्तर देणं मला शक्य नाहीये. परंतु तुम्ही हे जे कम्युनिकेशन स्वतःचे खूप जणांनी खूप सुंदर सुंदर मुद्दे अगदी व्यवस्थितपणे मांडलेत, त्यामुळे मला त्या सगळ्यांचं मोल आहे एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. आज जो विषय आहे तो विषय आहे बोलाची कडी बोलाचा भात. तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे? तर तो एकदम सरळ साधा असा आहे की भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, भारतीय क्रिकेट संघ हे आना भाका शब्दा घेऊन सांगतात की टेस्ट क्रिकेट म्हणजे आमच्यासाठी सर्वोच्च आहे आणि त्याच्याकरता आम्ही सर्व ॲडजस्टमेंट करतो, त्याच्याकरता आम्ही सर्वस्व पणाला लावतो. हीच गोष्ट मला बोलाची कढी बोलाचा भात म्हणून मांडायची. त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. गेले कित्येक दिवस मी कधी कधी भारतातले T20 आणि वन डे सामने स्किप करतोय. तुम्हाला माहिती आहे मी सगळीकडे ट्रॅव्हल करू शकत नाही, कारण भारतात वन डे आणि T20 साठी ट्रॅव्हल करणं हे वर्ल्ड टुर्नामेंटला फक्त शक्य होतं, बाकीच्या वेळेला शक्य होत नाही, तो खर्च परवडत नाही. टेस्ट क्रिकेटसाठी मात्र मी नक्की जातो, कारण टेस्ट क्रिकेट मला तरी खूप माझ्या हृदयाच्या जवळचं आहे, कारण त्याचं नावच कसोटी आहे, त्याचं नावच टेस्ट आहे. त्यामुळे तिथे खेळाडूची खरी सत्व परीक्षा बघितली जाते. दूध का दूध, पाणी का पाणी होतो. काही काही अफलातून एन्काउंटर बघायला मिळतात बॅट आणि बॉल मधले, आणि त्याच्यामुळे माझं मन तिथं जास्त रमतं. काय सांगू तुम्हाला, नॉटिंगमला एक कसोटी सामना 2007 साली चालू होता. रायन साईड बॉटम नावाचा एक बॉलर इंग्लंडचा जो बॉलिंग टाकत होता, सचिन आणि सौरव गांगुली हे दोघं बॅटिंग करत होते, आणि जवळजवळ 1 तास 1.25 तास रायन साईड बॉटमनी एका बाजूने 8 ते 9 ओव्हर्स टाकल्या, आणि त्याच्यावरती सगळ्या मिळून 4 ते 5 रन फक्त काढता आल्या. इतका ॲक्युरेट स्पेल त्यांनी टाकला. आणि जेव्हा त्यांनी पहिल्या ड्रिंक्स ब्रेक नंतर बॉलिंग थांबवली, त्यावेळेला सचिननी आणि त्यांनी एकमेकांना असं हायफाय केल्यासारखं केलं होतं, ॲप्रिशिएट केलं होतं. विकेट गेली का? नाही. कुणी कोणाला चोपून काढलं का? नाही. रायन साईड बॉटमला 4 ते 5 रन फक्त त्यांना काढता आल्या होत्या, पण इतका जबरदस्त बॅट आणि बॉलचा तो मुकाबला होता की तो बघून माझं मन अगदी तृप्त झालेलं होतं. ही गोष्ट मला आठवली, त्याचं कारण तो एक क्रिकेटचा जमाना होता की ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींना खूप मोठं प्राधान्य होतं. आणि आता 15-17 वर्षांनी एकदम सगळं रूप बदललं दिसतंय. खास करून गेल्या 5-7 वर्षातलं रूप तर फार भयानक आहे. आणि याच्यामध्ये सर्वात खटकणारी गोष्ट कुठली आहे तुम्हाला मी सांगतो, ते म्हणजे भारतातले बहुसंख्य कसोटी सामने. कित्येक वेळेला मी याच्या बाबतीत अगदी पोटतिडकीने बोललेलो आहे की सामने 2, 2.25, 2.5 डोक्यावरनं पाणी 3 दिवसामध्ये सामने संपतात. चौथा दिवस बघायला मिळत नाही असे 90% सामने आहेत, आणि 5वा दिवस बघायला मिळत नाही असे जवळजवळ 97% सामने आहेत की ज्याच्यामध्ये 5व्या दिवशी खेळ झालेलाच नाहीये. ही गोष्ट टेस्ट क्रिकेटच्या दृष्टीने अधोगतीची आहे असं माझं तरी मत आहे. भारतीय संघाचे खेळाडू म्हणतात टेस्ट क्रिकेट आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्याची गोष्ट आहे. मला 2010 सालची सुद्धा गोष्ट आठवते, ज्या वेळेला वीरेंद्र सेहवागनी विराट कोहली, ज्याचा आज वाढदिवस आहे, हा ब्लॉग शूट करताना आपण त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ द्यात. यश अपयश क्रिकेटच्या मैदानावरती येतं जातं, ते चालू राहतो. तो संघात राहील, काही दिवसांनी संघाबाहेर असेल किंवा निवृत्त होईल, पण म्हणून त्यांनी त्याची कामगिरी जी आतापर्यंत केली ती आपण नाकारू शकत नाही. चांगला एक ॲथलीट आहे, चांगला क्रिकेटर आहे, म्हणून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा आपण दिल्या पाहिजेत. तर वीरेंद्र सेहवागनी याला बोलवलं विराट कोहलीने, त्याला सांगितलं की बाबा रे, तू कितीही धावा या वन डे किंवा T20 मध्ये कर, क्रिकेटर म्हणून तू कसा आहेस याचं जे मापदंड आहे तो टेस्ट क्रिकेटमध्ये दिसतो. हे कोण सांगत होतं? वीरेंद्र सेहवाग, जो हाणामारीसाठी प्रसिद्ध होता, आक्रमक क्रिकेटसाठी प्रसिद्ध होता. पण हे वीरू फक्त बोलून थांबलेलं नाहीये, खरोखरच त्याच्या टेस्ट रन्स या बाकी रन्सपेक्षा जास्त आहेत. त्यांनी खरोखर मन हे तिथं रमवलेलं होतं. आत्ताच्या घडीचे खेळाडू टेस्ट क्रिकेटमध्ये मन रमवतायत का? हा प्रश्न माझ्या मनात येतो, ज्याचं उत्तर आत्ताच्या घडीला तरी नाही दिसतंय.
त्याचं कारण तुम्ही जर का टेस्ट क्रिकेटवरती प्रेम करता म्हणता, मग तुम्ही सातत्याने अशी विकेट भारतामध्ये कशी बनवता की जेव्हा टेस्ट क्रिकेट हे 2.5 आणि 3 दिवसामध्ये संपतं. कित्येक वेळेला मी सामने पाहिलेत. पहिला पिंक बॉल कसोटी सामना कलकत्त्याच्या ईडन गार्डनला भारत विरुद्ध बांगलादेश, 2.25 दिवस सुद्धा तो सामना चालला नाही. 2 दिवस आणि पहिल्या ड्रिंक्स ब्रेकमध्ये तो सामना संपलेला होता, जो मी कव्हर केलेला आहे. इंदोरचे सामने होते, खूप असे सामने होते की जे ॲब्सोल्युटली खलास म्हणजे 2, 2.5, 3 दिवसामध्ये संपलेले आहेत. एखादाच रांचीचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्धचा असा आठवतो की जेव्हा विकेट अगदी पाटा होतं, डेड होतं आणि तिथे रिझल्ट लागला नाही. अन्यथा सगळे सामने हे फटाफट येतात आणि निघून जातात. आत्ताच्या घडीला जर तुम्ही आणाभाका शब्द घेऊन म्हणता की आमचं टेस्ट क्रिकेटवरती प्रेम आहे, दृढ निष्ठा आहे, मग त्या पद्धतीने तुम्ही खेळताना का दिसत नाही खरोखर? आणि ह्याचं सर्वात मोठं कारण आहे की आपले प्रमुख खेळाडू हे स्थानिक क्रिकेट खेळताना फार अभावाने दिसतात. आत्ता पेपरामध्ये बातम्या आल्या की स्थानिक क्रिकेट खेळायची त्यांना इच्छाच नाही आहे कारण मोटिवेशन नाही आहे. मला इम्रान खानची गोष्ट आठवली, जेव्हा इम्रान खाननी सांगून टाकलेलं होतं मी पाकिस्तानमधलं क्रिकेट खेळणार नाही कारण त्याचा दर्जा नाही, त्यामुळे मला त्याच्यातनं इनफ प्रॅक्टिस मिळत नाही इंटरनॅशनल लेवलची. आपले खेळाडू तसं सांगू इच्छित आहेत का? कारण तसं ते बोलले तर ते खोटारडेपणा आहे. कारण भारताचं फर्स्ट क्लास क्रिकेट हे चांगलं सुदृढ आहे. रणजी ट्रॉफीचे संघ, दुलीप ट्रॉफीचे झोनल संघ हे चांगले तगडे आहेत आणि म्हणून मला वाटतं की या लोकांनी तयारीसाठी ते करायला पाहिजे होतं, ते केलं नाही. हा झाला एक महत्त्वाचा मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, पहिल्या सामन्यामध्ये तुम्ही टॉस जिंकला, चुकीचा निर्णय घेतला आणि नंतर गोष्टी गडबडल्या. चला मान्य आहे, पण तरीही तुम्हाला ह्याची जाणीव झाली होती का बांगलादेशच्या मॅचेसमधनं आणि त्याचबरोबर या बँगलोरच्या मॅचमधनं, पहिल्या मॅचमधनं, की आपली फलंदाजी ही डळमळीत आहे, थोडंसं चुकतंय. कसं लक्षात घ्या, सरफराज खान आणि रिषभ पंतची अफलातून भागीदारी झाली आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी स्वीपिंग अंडर द कार्पेट म्हणजे सगळ्या गोष्टी लपवल्या गेल्या. पण प्रत्यक्षात रोहित शर्मा असू दे, जयस्वाल असू दे, यांना आलेलं, विराट कोहली यांना आलेलं अपयश डोळ्यात चलत होतं, KL राहुलला आलेलं अपयश डोळ्यात चलत होतं. आणि या गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिलं का हे मला विचारावंसं वाटतं. तुम्ही जर का म्हणता टेस्ट क्रिकेट तुमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्याचं आहे, तर तशी तयारी तुम्ही केली का? नाही केली. BCCI काय करतं, जागा मिळाली लावून टाका मॅचेस, जागा मिळाली लावून टाका मॅचेस. असं जर का तुम्ही केलं तर त्या प्रिपरेशनला तुम्हाला पुरेसा वेळ मिळाला नाही, तयारी तुम्ही मन लावून केली नाहीत, पुढच्या काय गोष्टी येऊ शकतात याचा विचार करून केली नाही. इफ यू फेल टू प्रिपेअर बेटर यू प्रिपेअर टू फेल असं इंग्रजीत म्हटलं जातं. त्या गोष्टीची मला आठवण होतीये आणि म्हणून आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला काही दिवसानंतर जाणार आहे. सरावासाठी तुम्ही मॅचेस ठेवलेल्या होत्या, आता कानावरती असं येतं की इंडिया ए विरुद्ध मेन इंडियन टीम यांची जी मॅच होणार होती ती सुद्धा आता कॅन्सल करतायत आणि प्रॅक्टिसमध्येच फक्त मन रमवताय. का तुम्ही प्रॅक्टिस मॅच का नाही खेळत? एक जमाना असा होता की भारतीय संघ किंवा कुठलाही जगातला संघ जेव्हा दौऱ्यावरती जायचा तेव्हा स्थानिक क्रिकेटमध्ये 2 टेस्टच्या दरम्यान सुद्धा मॅचेस खेळल्या जायच्या, इंग्लंडमध्ये खेळल्या जायच्या. भारतामध्ये ती परंपरा होती की रणजी ट्रॉफी विजेत्या संघाला संधी दिली जायची पाहुण्या संघाविरुद्ध खेळायची. केवढा मोठा मान होता आणि त्याच्यामध्ये तेंडुलकर, गावस्कर, विनोद कांबळी, दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील याच्यासारखे दिग्गज खेळाडू खेळताना दिसायचे. आता ती गोष्ट दिसते का? अजिबात दिसत नाही. त्याला कारण असं आहे की BCCI मिळेल तिथं संधी मिळेल म्हणजे बघायचं कॅलेंडर, कुठली मोकळी जागा आहे लावून टाका मॅचेस. तुम्ही आता गंमत बघा, भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरती जाणार आहे. 22 तारखेला पहिली टेस्ट मॅच आहे आणि आत्तापासून चर्चा चालू झालेली आहे की या वेळचा मेगा लिलाव रियादला होणार. तो म्हणे 25-26 ला होणार. पहिली टेस्ट मॅच चालू असताना तुम्ही हा लिलाव करणार आणि मग तुम्ही म्हणणार टेस्ट क्रिकेटला सर्वोच्च प्राधान्य आहे का? तर म्हणे नंतरच्या काळामध्ये जयशाह यांना ICCचा कारभार हातात घ्यायचा आहे, तिथलं त्यांना खुर्ची ही मिळणार आहे, मानाची खुर्ची आहे. नो डाऊट BCCI करता भारतीय क्रिकेटसाठी हा खूप मोठा मान आहे, पण त्याच्यासाठी अगोदर किंवा नंतर तुम्हाला नाही का करता येत? टेस्ट मॅच चालू असताना जर का तुम्ही हे मेगा ऑक्शन ठेवले आणि मग तुम्ही अपेक्षा करणार की खेळाडूंचं लक्ष टेस्ट क्रिकेटवरती राहावं आणि मॅच कुठे? पर्थला, की जिथलं विकेट फास्ट बॉलिंगसाठी अगदी नावाजलं जातं. त्यामुळे हा बोलाची कडी बोलाचा भात मला वाटतो की ज्याच्यामध्ये सांगताना अगदी आणाभाका शब्द की आमचं कसोटी क्रिकेटवरती प्रेम आहे, प्रत्यक्षात ते जोपासण्यासाठी
खेळाडू ही खूप कमी कष्ट करतायत, मेहनत करतायत, योजना आखतायत, संयोजक योजना आखतायत, त्या सुद्धा चुकीच्या आहेत. कारण कित्येक वेळेला मी पाहिलंय की भारतीय संघ प्रवास करून लांबचा न्यूझीलंडमध्ये बी पाहिलेला आहे, आलं आणि काही दिवसानंतर लगेच मॅच खेळायला लावलेली आहे. तुम्हाला फक्त कॅलेंडरच भरायचंय का? तुम्हाला क्वांटिटी हवी आहे का? क्वालिटी नको आहे का? कारण टी व्हीचे जे राईट्स विकले गेलेले आहेत त्याच्यासाठी तुम्हाला नंबर ऑफ मॅचेसचा आकडा फुगवून ठेवायचा आहे का? आत्ताच्याच घडीला बघा, इंडियाची वनडेची T20ची टीम सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेत गेलेली आहे. इंडिया ए टीम ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला गेलेली आहे. आणि भारताचा मुख्य संघ 15-18 जणांचा हा आता ऑस्ट्रेलियाला नेला जातोय. आहे एवढं क्रिकेट आहे, एवढं क्रिकेट, अगदी 45-48 जणांना तुम्ही संधी देताय, परंतु हे क्वांटिटीची गोष्ट आहे का क्वालिटीची गोष्ट आहे? हा मला पडलेला प्रश्न आहे, हा मला पडलेला संभ्रम आहे. माझी जी व्यथा आहे, माझ्या मनातले विचार हे मी तुमच्या पुढे बोलून दाखवले. कारण मला तरी असं वाटतं, जर टेस्ट क्रिकेट चालू असताना मेगा ऑक्शन केला तर तो पायावरती धोंडा पाडण्यासारखी गोष्ट आहे. कारण मोठ्या टूरची, 5 टेस्ट मॅचच्या टूरची, ज्याची पार्श्वभूमी 3-0ची आहे, भारतीय संघ 3-0 हरलाय, आणि मग तुम्ही पहिल्या टेस्ट चालू असताना जर का मेगा ऑक्शनची योजना आखत असला तर देव क्रिकेट देव तुमचं भलं करो, एवढीच मी सदिच्छा देऊ शकतो. आणि मला माहिती आहे, भल्या भल्या खेळाडूंना जर का क्रिकेटनी गृहीत धरलं म्हणून पाठीत धपाटा घातला, तोच धपाटा संयोजक म्हणून BCCIच्या पाठीत बसेल, हे मला खात्रीने सांगावंसं वाटतं. त्यामुळे हा बोलाची कडी, बोलाचा भात थांबवा. तुमचं जर का खरोखर कसोटी क्रिकेटवरती प्रेम असलं तर संयोजक म्हणून तुम्ही काळजी घ्या, स्पेस आउट करा मॅचेस, तयारीला पूर्ण वेळ द्या. आणि खेळाडूंना सुद्धा बाबा रे, 5 दिवसांचा हा सामना समजला जातो, 5 दिवसांचा. कसं खेळताय, कसं विकेट बनवताय, दरवेळेला त्याच गोष्टी, म्हणजे त्याच तिकिटावरती तोच खेळ, त्याच तिकिटावरती तोच खेळ. एवढंच टेस्ट क्रिकेट तुम्हाला भारतामधलं खेळवायचं आहे का? हा माझ्या पुढे पडलेला प्रश्न आहे. माझी मतं तुमच्या पुढे ठेवलेली आहेत. तुमची मतं काय आहेत मला जरूर कळवा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट, यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.